ससूनच्या रुग्णांसाठी दस्तूरच्या विद्यार्थ्यांकडून धान्यांची मदत करण्यात आली। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने ससून सर्वोपचार रुग्णालयातील रुग्णांसाठी चालवल्या जाणाऱ्या अन्नछत्र उपक्रमासाठी दस्तूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी 8 पोती धान्य आणि 3 तेलाचे डबे दिले आहेत। श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या वतीने अन्नछत्र सुरू करण्यात आले आहे। रुग्णांना सकाळी आणि सायंकाळी चहा, नाश्ता, जेवण आदी या अन्नछत्रामार्फत पुरवण्यात येते। यासाठी लागणारा कोरडा शिदा ट्रस्टतर्फे रोज पुरवण्यात येत आहे। त्यापासून पदार्थ तयार करण्याचे आणि ते रुग्णांना देण्याचे काम ससूनचे कर्मचारी करतात। कॅम्प भागातील सरदार दस्तूर हार्मोझियर कनिष्ठ महाविद्यालयातर्फे प्राचार्य सविता कामठे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शाळेत 2 मुठ्ठी अनाज हा उपक्रम राबवला होता। या अंतर्गत जमलेले गहू, तांदूळ, साखर, तूरडाळ आणि 8 पोती धान्य आणि 3 तेलाचे डबे दिले आहेत। विद्यालयाचे सुशांत शितोळे, सौरभ पवार, पार्थ शहा, त्रिलोचन कानडा आदी विद्यार्थ्यांच्या वतीने हे जिन्नस ट्रस्टकडे नुकतेच सुपूर्द करण्यात आले। ट्रस्टचे ज्येष्ठ विश्वस्त शंकर सूर्यवंशी, अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष सुनील राशने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांनी हे धान्य स्वीकारले। तर प्रसिद्ध चाकण ऑइल मिलच्या वतीने संचालक अतुल लुंकड यांनी तेलाचे 16 डबे दिले आहेत। आम्ही एक उपक्रम राबवला होता 2 मुठ्ठी अनाज, ज्याद्वारे आम्ही मुलांना धान्य आणायला सांगितलं होतं आणि आम्हाला खूप चांगला मिळाला प्रतिसाद। आम्ही ते सगळं धान्य जमा करून सिंधुताई सपकाळ यांची संस्था आहे तिथे दान केलं आणि आता परत आम्ही ते धान्य जमा करून इथे दगडूशेठ हलवाई ट्रस्टला दान केलं आहे आणि हे धान्य जे आहे ते ससून हॉस्पिटलमध्ये जे पेशंट्स आहेत त्यांच्यासाठी वापरलं जाणार आहे। See, we basically started this campaign, Do Muthi Anaj, with the motive that we can give, share and teach an art of living to the students. And that is the reason we are very thankful to the Dagdu-Seth Halwai Trust, who has been very kind enough to accept our token of appreciation. And I think we continue to do this in the future as well. मी सरदार दस्तूर हार्मोझियर ज्युनियर कॉलेजमधून आनंद जाधव बोलतोय। आम्ही काही दिवसाआधी एक उपक्रम सुरू केला होता ज्याचं नाव होतं 2 मुठ्ठी अनाज आणि ह्याच्याने आम्हाला खूप काय शिकायला भेटलं की अन्न जे असतं ते अन्नदान सगळ्यात श्रेष्ठ दान मानलं जातं। लोक खूप काय देतात, पण हे दान जे आम्ही दिलेलं आहे ते खूप गरजू लोकांसाठी गेलेलं आहे। जसं आता आम्ही आज दगडूशेठमध्ये आलेलो होतो आणि ते लोकांचं सगळं अन्नदान जे आम्ही आहे ससून लोक जे हॉस्पिटल आहे तिथे दान केलेलं आहे। तर तिथले जे पेशंट आहेत त्यांना जे हे अन्न भेटणार आहे त्याच्यानी खूप मोठं पुण्यासारखं भेटण्यासारखं आहे आणि भावी पिढीला एक असं शिकवण भेटण्यासारखं आहे की आपण जे दुसरं काय गोष्टी करतो, जिथे आपण वेस्ट करतो पैसे, त्या पैसे अगर हे असं अन्नदान अगर केलेलं आहे तर खूप मोठा आपल्या पूर्ण सोसायटीमध्ये खूप मोठा चेंज होऊ शकतो। तर मला हे सगळ्यांना माझ्यातर्फे हेच एक म्हणू शकता तुम्ही की रिक्वेस्ट आहे की तुम्ही जितकं पण होऊ शकतंय तेवढं हे गरजू लोकांना आपल्या जवळचे जितके असेल ते अन्नदान प्लीज करणे।